Good morning, all of you. Good morning. Today we are going to the lecture discuss topic about the demand for money. Previous lecture, classical economics approach of demand for money. But last approach, demand for money, is Keynesian approach. This is important factors. Keynes approach demand for money. There's three motives and first of all transaction motives, second precautionary motives and last speculative motives. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पैशाची मागणी संदर्भामध्ये सनातनवादी यांचं विश्लेषण किंवा नवसनातनवादी यांचं विश्लेषण आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आणि एक प्रवाह आपल्याला दिसून येतो. विशेष म्हणजे आपण क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे आहे, क्लासिकल इकॉनॉमिस्ट यांचा एक दृष्टिकोन होता. यांचा दृष्टिकोन असा होता की पैसा हे केवळ काय आहे, वस्तूची विनिमय देवाणघेवाणीचं एक साधन आहे. म्हणजे वस्तूची खरेदी शक्ती करण्याचं ते एक साधन आहे. एवढ्या पुरतच त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कारण की त्यावेळेस ती पार्श्वभूमी होती, बरोबर आहे. वेगळ्या प्रकारचे अभियांत्रिकी आणि तांत्रिक जे बदल आहेत त्यावेळेस घडून येत नव्हते. हळूहळू कालावधी बदलला आणि त्यानुसार परिस्थिती बदलली. केन्स यांनी जे आहे तर आपला जो ग्रंथ आहे 1936 मध्ये जनरल थेरी हा ग्रंथ लिहिला आणि सर्वसाधारण सिद्धांतामध्ये त्यामध्ये त्यांनी जे आहे पैशाची मागणी जी आहे तर याचं विस्तृत विवेचन केलं. म्हणून केन्स यांना स्थूल अर्थशास्त्राचे जनक मानतात. आपल्याला माहित आहे की अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत, ॲडम स्मिथ आहेत आणि स्थूल अर्थशास्त्राचे जनक हे जे आहेत केन्स यांना मानलं जातं. कारण की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सेप्ट यामध्ये जे आहे संकल्पना यामध्ये मांडले आहेत. मग त्यामध्ये भांडवलाची सीमांत कार्यक्षमता असेल, गुंतवणुकीची सीमांत कार्यक्षमता असेल, पुढे आपल्याला असं दिसेल की वेगळ्या प्रकारे पैशाविषयक असणारा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्याच पद्धतीने गुंतवणुकीविषयक असणारा दृष्टिकोन असेल, गुंतवणुकीविषयी त्यांचे जे वेगळ्या प्रकारचे असणारे सिद्धांत आहे. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रातला एक व्यापकता म्हणून यामध्ये जे आहे तर केन्स यांचं नाव घेतलं जातं. आणि आता आपल्याला जे आहे परीक्षेसाठी 10 गुणांसाठी आपल्याला प्रश्न आहे, त्या अनुषंगाने आपण हा जाण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला 10 गुणांसाठी आपल्याला काय करायचं आहे, केन्स यांनी मांडलेला दृष्टिकोन काय आहे त्याच्या डायग्राम आणि त्याचं विश्लेषण हे जर आपण लिहिलं तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतील. ओके. तर यामध्ये पैशाची मागणी संदर्भामध्ये सनातनवादी यांनी सांगितलं की पैसा हे केवळ खरेदी विक्री करण्याचं एक साधन मानलं. मात्र केन्स यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की पैसा हे केवळ वस्तूची खरेदी विक्री करण्याचं साधन नाही, तर ते एक मूल्य संचयनाचं साधन आहे. वेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या जे हेतू आहेत ते हेतू त्यांनी सांगितले आणि त्या अनुषंगाने एकूण जे आहे पैशाचा जो दृष्टिकोन आहे याच्यामध्ये जे आहे तर नंतरच्या कालावधीमध्ये जो आहे बदल आपल्याला झाल्याचं चित्र यामध्ये दिसेल. आता यामध्ये आपल्याला जो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाची मागणीविषयी केन्स यांनी जो दृष्टिकोन सांगितलेला आहे तो समजून घेऊया. तो म्हणजे काय आहे, व्यवहार हेतू आहे, ट्रान्झॅक्शन मोटिव्ह आहे. आता व्यवहार हेतू हा नेमका काय मानला जातो, तर यामध्ये आपल्याला असं दिसेल की पैशाची गरज ही दैनंदिन असते. दैनंदिन असते पैशाची गरज. म्हणजे विशेषतः आपल्याला असं दिसेल की उत्पन्नाच्या पातळीवर एकूण व्यवहार हेतू हा अवलंबून असतो. म्हणजे तुमची उत्पन्नाची पातळी ज्यांची जास्त आहे, बरोबर आहे, ज्याची उत्पन्नाची पातळी जास्त आहे त्या व्यक्ती अधिक पैसा हे जवळ बाळगतात आणि ज्यांची उत्पन्नाची पातळी कमी आहे तो पैसा काय करतात, कमी प्रमाणामध्ये बाळगतात. त्याच पद्धतीने आपल्याला असं दिसेल की लोकांच्या खर्चाच्या सवयीवर सुद्धा एकूण पैशाची मागणी अवलंबून असते. समजा यामध्ये जर खर्चाची सवय जर यामध्ये जास्त स्वरूपामध्ये असेल तर यामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जर पैशाची खर्चाची सवय असेल तर यामध्ये पैशाची मागणी जास्त प्रमाणामध्ये केली जाते आणि खर्चाची सवय जर कमी प्रमाणामध्ये असेल तर पैशाची मागणी सुद्धा काय होते, कमी प्रमाणामध्ये केली जाते. या पद्धतीने एक विवेचन केले गेलेलं आहे. त्याच पद्धतीने किंमत पातळी वाढत असेल तर यामध्ये म्हणजे वस्तूची किमती आपल्याला माहित असतात की नेहमी चढ उतार होत असतात. म्हणजे फ्लक्शन्स हे वाढत हे तेजीमध्येच चिन्ह. मात्र
वस्तूची किमती हे नेहमी ही कमी जास्त अशा पद्धतीने वाढत असतात। मग यामध्ये कधी वस्तूची किमती जास्त, कधी वस्तूची किमती कमी, मग यामध्ये आपल्याला त्या किमती पातळी म्हणजे जर किंमत पातळी जास्त असेल तर जास्त पैसा बाळगला जातो आणि किंमत पातळी कमी असेल तर कमी पैसा बाळगला जातो, असं केन्स यांनी आपल्या विवेचनामध्ये सांगितलेलं आहे। आता याची मांडणी करत असताना एकूण जे आहे तर व्यवहार हेतूमध्ये त्यांनी सांगितलं की उत्पन्न पातळी म्हणजे तुमचं उत्पन्न ज्या पद्धतीने वाढेल त्या पद्धतीने पैशाची मागणी वाढते, असं केन्स यांनी आपल्या विवेचनामध्ये सांगितलेलं आहे। हे थोडक्यात आणि सुटसुटीत विवेचन आहे, फार मोठा व्यापक पद्धतीने सांगणं काही गरज नाही, आपट पसरायची गरज नाही। तर या ठिकाणी व्यवहार हेतूमध्ये त्यांनी सांगत असताना की उत्पन्न आणि यामध्ये पैशाची मागणी याच्यामध्ये कशा स्वरूपाचा संबंध आहे, सम स्वरूपाचा संबंध आहे आणि उत्पन्न वाढलं असता पैशाची मागणी सुद्धा वाढते, हे त्यांनी आपल्या विवेचनामध्ये स्पष्ट केलेलं आहे। थोडक्यात इन्कम डिमांड फॉर मनी इज अ इक्वल रिलेशनशिप, म्हणजे त्याच्यामध्ये उत्पन्न आणि पैशाची मागणी याच्यामध्ये सर्व स्वरूपाचा संबंध आहे। हीच बाब आपण आकृतीच्या साहाय्याने लक्षात घेऊया। आकृती दर्शवल्याप्रमाणे OX अक्षावर पैशाची मागणी आणि OY या उभ्या अक्षावर काय दर्शवलेले आहे, उत्पन्न दर्शवलेले आहे। आता या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की सुरुवातीला OY एवढी उत्पन्न पातळी असताना पैशाची मागणी किती केली जाते, OM1 एवढी केली जाते। हे आपल्याला कोणत्या बिंदूवरून दिसून येतं, A बिंदूवरून दिसून येतं। आता असं झालं की उत्पन्न पातळी वाढली आणि उत्पन्न पातळी Y वरून जे Y1 वरून उत्पन्न पातळी किती झालेली आहे, Y2। आता उत्पन्न पातळी वाढली असताना सुद्धा पैशाची मागणी पहा वाढलेली आहे, ते म्हणजे किती झालेले आहे, M1 पासून M2 पर्यंत वाढ झालेली आहे। हे कोणत्या बिंदूवरून दिसून येतं, B बिंदूवरून दिसून येतं। आता परत यामध्ये आपल्याला असं दिसेल की उत्पन्नाची पातळी मर्यादा जी आहे तर Y2 पासून Y3 पर्यंत उत्पन्न पातळी वाढलेली आहे। अशा पातळीवर यामध्ये एकूण पैशाची मागणी सुद्धा वाढेल आणि M2 पासून M3 पर्यंत पैशाची मागणी वाढेल। हे आपल्याला कोणत्या बिंदूवरून दिसून येतं, C। हे सर्व एकत्रित A, B आणि C हे बिंदू जोडले असतात जे आपल्याला रेषा प्राप्त होते। तर ही रेषा काय आहे, मागणी, पैशाची मागणी आणि उत्पन्न दर्शवणारी L1 ही काय आहे, रेषा। आलं लक्षामध्ये, जे उत्पन्न आणि पैशाची मागणी याच्यामध्ये कशा स्वरूपाचा संबंध दर्शवते, सम स्वरूपाचा संबंध दर्शवते। त्यामुळे ही रेषा धनात्मक स्वरूपाची म्हणजे डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारी कशी आहे, धनात्मक स्वरूपाची आहे। म्हणजे थोडक्यात व्यवहार हेतूमध्ये केन्स यांनी सांगितले की उत्पन्न आणि पैशाची मागणी याच्यामध्ये सम स्वरूपाचा संबंध असतो, म्हणजे उत्पन्न वाढलं असताना पैशाची मागणी सुद्धा वाढते। हा एक संबंध आपल्याला यामध्ये व्यवहार हेतूमध्ये दिसून येतो। समजला पहिला मुद्दा, काही अडचणी याबाबत? आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय आहे, दक्षता हेतू आहे। याला प्रिकॉशनरी मोटिव्ह असं म्हटलं गेलेलं आहे। आता यामध्ये दक्षता हेतूमध्ये मात्र यामध्ये एकूण मांडणी करत असताना भविष्यकाळ हा जो आहे अंधकारमय असतो। भविष्यकाळ काय सांगितलेला आहे केन्स यांनी, अंधकारमय असतो। मग भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे, मग यामध्ये दोन घटक असतात अर्थव्यवस्थेमध्ये, एक कुटुंब संस्था असते आणि दुसरी उद्योग संस्था असते। म्हणजे कुटुंब संस्था जी आहे तर नेहमी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या घटकाची मांडणी करतात, म्हणजे हे घटक या घटकाचा पुरवठा करतात। आणि उद्योग संस्थेकडून या घटकाला काय होतं, मग भांडवलाला व्याज मिळेल, श्रमिकाला वेतन मिळेल, संयोजकास नफा मिळेल, म्हणजे प्रत्येक घटकाला आपापला मोबदला उद्योग संस्थेकडून दिला जाईल। तर अशा पद्धतीने यामध्ये भविष्य कालखंडामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत असतात, नाही केन्स यांचं मत आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे समस्या निर्माण होत असतात, काही आजार पण निर्माण होत असतात, त्याच पद्धतीने काही संकट निर्माण होत असतात। मग या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लोक जे आहे तर आपल्याकडे काय करतात, पैशाचा संचय करतात, बरोबर आहे। तर या पद्धतीने एकूण जे आहे तर यामध्ये या पैशाची मागणी केली जाते, यालाच आपण काय म्हणतो, दक्षता हेतू, यालाच आपण प्रिकॉशनरी मोटिव्ह असं म्हटलं गेलेलं आहे। आता हे जे आहे तर एकूण यामध्ये आपल्याला असं दिसेल की पैशाची मागणी ही एकूण जे आहे तर कशावर अवलंबून असते, उत्पन्न पातळीवर।
तरी सुद्धा या ठिकाणी व्याजदर आणि पैशाची मागणी याचा संबंध या ठिकाणी जो आहे दर्शवला गेलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की एकूण जो आहे व्यवहार म्हणजे व्याजदर आणि पैशाची मागणी याच्यामध्ये संबंध हा कशा स्वरूपाचा आहे, कारण की व्यवहार हेतूमध्ये आपल्याला समस्वरूपाचा संबंध दिसला. या ठिकाणी जो आहे तो संबंध कसा आहे पहा. सुरुवातीला OR एवढा व्याजदर आहे, बरोबर आहे. आता व्याजदर R वरून R2 असा काय केला, वाढवला, बरोबर आहे. मात्र या ठिकाणी पैशाची मागणीमध्ये बदल होतोय का, त्यामुळे ही पैशाची मागणी कशी आहे, OY अक्षाशी कशी आहे, समांतर आहे. म्हणजे व्याजदरा पातळीमध्ये जरी थोडाफार बदल झाला असता, म्हणजे व्याजदरामध्ये वाढ किंवा घट झाली असता, पैशाची मागणी यामध्ये जे आहे तर यामध्ये एक संत गती पद्धतीने म्हणजेच पैशाची मागणी एक स्थैर्यतेमध्ये यामध्ये राहते, याच्यामध्ये मुळीच बदल होत नाही. याला आपण काय म्हणतो, दक्षता हेतू असं मानतो. म्हणजे यामध्ये व्याजदर वाढ किंवा घट झाली असता पैशाच्या मागणीमध्ये फारसा काही बदल होत नाही. तर यामध्ये ही पैशाची मागणी म्हणजे व्यवहार आणि दक्षता हेतूसाठी असणारी पैशाची मागणी जी आहे तर हे व्याजदर अलवचिक स्वरूपाचे असते. कसे असते, अलवचिक स्वरूपाचे असते, असं एक विश्लेषण यामध्ये केन्स यांनी दिलेलं आहे. हे दोन हेतू आहेत. तर या दोन व्यतिरिक्त तिसरा हेतू जो आहे तो महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठीच यामध्ये पैशाची मागणी जो केन्सचा दृष्टिकोन आहे ते शेवटच्या आपल्या मोटिव्ह मध्ये आपल्याला यामध्ये दिसून येतो. आता यामध्ये आपल्याला सट्टेबाजीचा हेतू जे आहे तर यामध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणजे केन्स यांनी सांगितलं की पैसा केवळ वस्तूची खरेदी विक्री करण्याचं साधन नाही, तर ते काय आहे, मूल्य संचय करण्यासाठीचं एक साधन आहे. आणि त्यापुढे आणखी विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे सट्टेबाजीचं आहे. आता सट्टेबाजी म्हणजे काय आहे, म्हणजे सट्टा लावणं नाही, तर भविष्य कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल की जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी जे आहे तर लोक काय करतात, पैशाची मागणी करत असतात. काय करत असतात, पैशाची मागणी करत असतात. म्हणजे यामध्ये आपल्याला असं दिसेल की अनिश्चितता आणि धोका टाळण्यासाठी जे आहे तर यामध्ये सट्टेबाजीचा हेतूसाठी मागणी केली जाते. म्हणजे भविष्य कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल की जास्तीत जास्त यामध्ये जे आहे तर आर्थिक चढ उतार म्हणजे याचा संदर्भ आपल्याला विशेषतः एक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्टॉक मार्केट काय आहे, स्टॉक मार्केट, शेअर बाजार. आता शेअर बाजारामध्ये आपल्याला असं दिसेल की सातत्याने यामध्ये काय होत असतात, हे बदल होत असतात. आता हे बदल होत असतात. स्टॉक मार्केटची मांडणी ही वेगळी आहे. या ठिकाणी मार्केट कन्सोलिडेटेड होतं, त्यानंतर ब्रेकआउट होतो, इथं कन्सोलिडेटेड होतं, यानंतर ब्रेकआउट होतं. अशा पद्धतीने मार्केट हे जे हायर हाय करत जात असतं. म्हणजे याचं सिनारिओ वेगळा असतो. म्हणजे यामध्ये कधी मार्केट अप ट्रेंड मध्ये जाईल, कधी कन्सोलिडेटेड फेज मध्ये, कधी खाली येईल, परत इथं बॉटम बनवेल, त्या ठिकाणी वर जाईल. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने मार्केट सारखं आपले जे आहे सिनारिओ बदलत असतो, त्याचा कल या नेहमी बदलत असतो. त्याच्याशी आपलं फारसं काही देवाणघेवाण नाही.